अनपढ गवार पंतप्रधान निवडून दिल्यावर असंच होणार. काय म्हणतात पंतप्रधान मोदी, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कमी घ्या, पेट्रोलचा वापर कमी करा. बरं, हे त्यांनी पहिल्यांदा आताच केलं आहे का? याच्या आधी कोणत्या पंतप्रधानानं केलेले आहे का नाही? बघूया आपण एकदा काय केलं त्यांनी. This is the temptation to buy gold. And we can have it for 6 months, 1 year, almost minimal gold imports into the country. It will dramatically change the situation of the current account. पेट्रोलियम पदार्थों पर दी जाने वाली सब्सिडी में बड़े पैमाने पर इजाफा हुआ है। पिछले साल ये सब्सिडी 1,40,000 करोड़ रुपए थी। अगर हमने कोई कार्रवाई न की होती तो इस साल ये सब्सिडी बढ़कर 2 लाख करोड़ रुपए से भी ज्यादा हो जाती। इसके लिए पैसा कहाँ से आता है? पैसा पेड़ों पर तो लगता नहीं है। एक ऐसा रिफॉर्म है जहाँ पे 400 रुपए का सिलेंडर 900 रुपए में हो जाता है, महंगाई बेलगाम बढ़ती जाती है, क्या करें? आप क्या कहना चाह रहे हैं कि आप इतने गरीब हैं कि आप 900 रुपये नहीं दे सकते सिलेंडर के लिए? हम गरीबों के लिए है वो। आप क्या कहना चाह रहे हैं कि एलपीजी आम गरीब इस्तेमाल करता है? जब आप चाहते हैं आप गरीब में जुड़ जाते हैं, नहीं तो बड़े अमीर हैं आप। बघा, विरोधकांचं काम आहे आवाज करायचं, पण याच्या आधी विरोधकांनी आवाज केला का? 2013मध्ये ज्यावेळेस मनमोहन सिंगच्या काळामध्ये झालं त्यावेळेस त्यांनी आवाज केला का? तिथं अर्थतज्ञ होते. याच्या आधी लाल बहादूर शास्त्रींनी सुद्धा आवाज केला होता, मैं एक टाइम खाना खाऊंगा. मग ते सरकार अपयशी ठरलं का? याच्या आधी इंदिरा गांधींनी सुद्धा म्हणलं होतं की गोल्ड हे खरेदी करू नका, सोनं हे कमी करा, खरेदी करू नका. मग याचा आता इंदिरा गांधी सरकार अपयशी होतं का? नाही. मग काहीतरी कुठेतरी विचार करायला पाहिजे ना आपण पण. देशाच्या पंतप्रधान जर सांगताय तर काहीतरी विचार करूनच सांगत असेल ते, याचा विचार करायला पाहिजे आपण.